आबाबाच्या नावानं डोंगरच्या मायाकाच्या नावानं माळूबाईच्या नावानं भूषण मध्ये सर्वांचे स्वागत। आज आपण मान तालुक्यातील वडगावच्या हद्दीत असलेल्या आबाबा या मंदिराच्या ठिकाणी आलेलो आहोत। आपल्याला मंदिर दिसत आहे आणि या देवाची यात्रा केव्हा आहे, आबाबा देवाचा इतिहास काय आहे आणि यात्रेनिमित्त कोणकोणते कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत, अशी विविध माहिती आज घेण्यासाठी आज आपण आबाबा देवस्थान यात्रा कमिटीचे सर्व लोक उपस्थित आहेत। आज आपण ही सर्व माहिती आज त्यांच्याकडून घेणार आहोत। आपण आबाबा यांच्या मंदिरात आलेलो आहोत आणि आपल्याला मंडप पण दिसत आहे। नवीन बांधकाम या मंदिराचं चाललेलं आहे, मंडपाचं बांधकाम चाललेलं आहे आणि आकर्षक पद्धतीनं हे मंदिर बांधलेलं आहे आणि मंदिर परिसर हळूहळू विकसित होत आहे। आपण थेट आबाबांचं दर्शन घेतलेलं आहे, आपल्याला दर्शन झालेलं आहे। त्यांच्या हातात काठी आहे, ती हिवराची काठी आहे आणि संरक्षणासाठी त्यांनी ती काठी हातात पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे। आपल्याला दर्शन आबाबांचं झालेलं आहे। तुमचं नाव सांगा पहिल्यांदा। मी चंद्रकांत दळस। बरं, एक सांगा, आता आपला ही जी दडसवाडा म्हणून प्रसिद्ध आहे, तर काय या दडसवाड्याचं वेगळंपण आहे? दडसवाडा आबाबा जे देवस्थान आहे ते आबाबा यांच्या दडसवाड्याचे पूर्वज आहेत। म्हणजे पूर्वज म्हणजे दडसवाड्याची जेवढी लोकसंख्या आहे तेवढी आबाबाची उत्पत्ती आहे। आणि आबाबा इथं आल्यानंतर जे आबाबानं जे कार्य केलं, आबाबाचं कार्य 14-15 गावात आबाबाचं हे होतं। म्हणजे वंशज आहेत का त्यांचे? आम्ही वंशज आहे। तुम्ही दडस वंशज आहे? आम्ही दडस वंशज आहे, पण त्यांचे जे हे होतं ते असं 10-15 गावावर त्यांची छाप होती। म्हणजे सेवा करण्याची, त्या सेवेतून ते सगळ्यांच्या ह्याच्यात त्यांचा वजन होतं किंवा दबदबा होता। म्हणजे आबाबा हे नावच 10-15 गावात होतं, ओळख होती त्या नावाची। हा, आणि आमच्या पूर्वज म्हणजे ज्यावेळेस ही जी सगळा इथला दडसवाड्याचा परिसर आहे ती त्यांनी स्वतः खरेदी केलेला परिसर आहे, त्याच्यातच आम्ही सगळेजण हे करतोय राहताय म्हणजे आता। आणि आबाबा ज्या वेळेस निधन झालं त्यावेळेस पूर्वी दफन करत होते। म्हणजे अंत्यसंस्कार अंत्यसंस्कार म्हणजे दफन करत होते पूर्वी। तर त्यावेळेस त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांचा एक पांगरीत मित्र होता कुंभार म्हणून, तर त्यांच्या स्वप्नात गेले आणि त्यांनी सांगितलं की ही तर माझं असं झालंय आणि तू इथं येऊन सांग की मला असं कुठं शेतात वगैरे खाली ही काय करू नका, तर मला वर उंच ह्या ठिकाणी दफन करा आणि माझ्या हातात खैराची काठी द्या, म्हणजे मी ह्या वस्तीची राखण करेन कधी आणि तेव्हापासून कधी आमच्या वस्तीवरती चोरी ही असा काय प्रकार होतच नाही। राखणदार आपले राखणदार आहेत आणि त्याच्यापासून मग ते नवसाला पावणे हे ते सुरू झालं। त्यानंतर आमच्या पूर्वजांनीच मंदिर बांधलेलं होतं। बरं, अगदी आम्हाला कळत नव्हतं तेव्हापासून मंदिर होतं, छोटं मंदिर, छोटं। आणि त्याच्यानंतर मग एक असाच मध्यंतरी 25-30 वर्षाच्या काळात एक माणूस अचानक त्यांच्या आप्पांच्या स्वप्नात आले आणि म्हणे देवान माझं आता इथं काय राहिलेलं नाही, म्हणजे माझी सेवा कमी होते, तर तुम्ही जर सुरू केलं तर मी इथं थांबेन, नाही तर मला दुसरीकडे जाणं असं माझी इच्छा झाली। आता आप्पा तुम्ही म्हणलं ती कोण व्यक्ती आहे? म्हणजे आप्पा म्हणजे गणपत भैरू दडस। त्यांच्या स्वप्नात त्यांची 5वी पिढी त्यांच्या स्वप्नात गेले आणि ते जरा झालं, मग त्यांनी मांडलं। त्यांनी मांडल्यानंतर मग आम्ही यात्रा चालू केली। असं आहे, तर मग यात्रा त्याला 20-25 वर्ष झाली यात्रेला पण मग। आणि त्याच्यानंतर मग यात्रा सुरू होत असताना जागा पुढं कमी, मंदिर इकडं असं, मग लोकांच्या लक्षात आलं की बाबा मंदिर जीर्णोद्धार करू। पाठीमाग आता पुढं होतं, पुढं जागा नसल्यामुळे पाठीमाग ऍडजस्ट करून घेतलं, टीव्हीवर
सतोबाला बिरोबाला विचारून असं म्हणजे ते देवाच्या बाबतीत निर्णय घेताना इतर देवांच्या कौल किंवा अशा गोष्टी करून परवानगीनं घेतलं आणि ते मंदिर आम्ही 2 वर्ष मंदिराला बांधकामाला गेले. त्याच्यात आमच्या लोकवर्गणीचा काही सहभाग, काही देणगीचा सहभाग, असं सगळं अशा मिळून 20-25 लाखाचं आम्ही मंदिर बांधलेलं जे आपल्याला मंदिर दिसत आहे ते बांधलेलं आहे. बांधलेलं आहे. त्याच्याबरोबरच परत आणखीन कल्पना आली की मायाकाचं सगळे लोक भक्तीला जातात देवीला, त्याचं बी बांधा म्हणून त्यांचंही बांधलंय. आणि आम्हाला मुलीनं भरपूर सहकार्य केलं. म्हणजे आमच्या जी मुली बाहेर गेलेल्या आहेत माहेरवासनीनं इतकं भरभरून दिलं की आमच्यापेक्षा बी त्यांनी एक पाऊल पुढे टाकलं. काय म्हणत काय आलं त्यांचं एकदम म्हणजे त्यांच्या मनात आलं म्हणजे त्यांनी देणगी द्यायला सुरुवात केली की असं आपलं माहेरचं आहे सगळं. त्यामुळे त्यांनी सहकार्य भरपूर केलं. आता तुमचं नाव सांगा आता. नमस्कार, मी दादा सुदडस. सर आता एक सांगा, आता हे चंद्रकांत अर्थात सरपंचांनी सगळी माहिती सांगितलेली आहे, पण आता आपली यात्रा कुठल्या महिन्यात होती, म्हणजे दिवस कुठला आणि कोणकोणते कार्यक्रम असतात साधारण? तर आम्ही आमचे जे पूर्वज आहेत आबाबा यांची यात्रा गेली जवळजवळ 20-25 वर्ष या प्रांगणामध्ये भरवतो. तर या यात्रेच्या निमित्ताने आमचा एक फिक्स दिवस आहे. दरवर्षी भाऊबीजेचा जो दुसरा दिवस येईल तो दिवस आमचा परमनंटली तो दिवस यात्रेसाठी असतो. आणि अगदी महालक्ष्मी कॅलेंडरमध्ये देखील आमच्या या देवाच्या यात्रेची नोंद त्या ठिकाणी आहे. तर ही आम्ही सर्वजण जे दडस परिवार आहे आम्ही सर्वजण एकत्र येऊन या ठिकाणी यात्रेचं नियोजन यात्रा कमिटी करते. आणि अगदी आधी 2-3 दिवसापासून हा दडस वस्तीचा जो परिसर आहे किंवा दुसरी जी मंदिर आहेत, महादेवाचं मंदिर आहे, लक्ष्मीचं मंदिर आहे, त्यानंतर मारुतीचं मंदिर आहे, मायकाचं आहे आणि या ठिकाणी आंबाबाचं मंदिर करून त्या ठिकाणी. आता एक सांगा सर, यात्रेचा आदल्या दिवशी तुमची म्हणजे 2 दिवस यात्रा होते, म्हणजे भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी काही कार्यक्रम असतात का आपले? यात्रेच्या पहाटेच्या दिवशी इथून सतोबा मंदिरात सर्व तरुण मंडळ ज्योत आणण्यासाठी जातात. आणि त्या ठिकाणी ज्योत या ठिकाणी येते. या ठिकाणी ज्योत आल्यानंतर या मंदिराला पहिल्यांदा ज्योत भेट दिली जाते. त्यानंतर सकाळी 7 वाजता देवाची काठी, एक खाली गजीमंडाचा गज आहे, त्या गजावरून काठी वाजत गाजत ढोल ताशा, आपलीच काठी असते का? आपलीच काठी. तर त्या ठिकाणी जो ढोल आहे, गजीमंडळ आहे, त्या गजी नृत्यासह, त्यानंतर डीजेच्या म्हणजे काय असेल नृत्यासह या ठिकाणी ती काठी येते. या ठिकाणी नैवेद्य वगैरे म्हणजे गोडवा नैवेद्य आहे तो सकाळी होतो. आणि त्यानंतर मग दिवसभर जे 4-5 गावचे गजीमंडळ असतात, या ठिकाणी वाघमोडवाडी, कचरेवाडी, त्यानंतर शिवरी, कोकरेवाडी, पांगरी आणि हे आमचे गजीमंडळ असे एकत्रित येऊन हा दिवसभर 5 वाजेपर्यंत हा कार्यक्रम अतिशय आनंदामध्ये साजरा होतो. त्यानंतर सकाळीच इथला नैवेद्य नंतर बकरी कापण्याचा कार्यक्रम होतो. आणि हे सर्व गजीमंडळाचा कार्यक्रम झाल्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होतो. ते आलेल्या सर्व गजीमंडळाला बक्षीस वितरण करण्यात येतं. त्याच पद्धतीने मग हे सर्व समारोप झाल्यानंतर प्रत्येक गजीमंडळ म्हणजे गजीमंडळ असं का या ठिकाणी पाहुणे मंडळी, मित्र मंडळी, गावकरी, पंचक्रोशीतील जी मंडळी येतात त्यांना जो हा महाप्रसाद आहे त्याचं नियोजन प्रत्येक घरी केलं जातं. असं वाटून लोक दिली जातात आणि सगळं प्रसाद घेतात, आनंदाने प्रसाद घेतात आणि घरी जातात. आणि त्या निमित्ताने आणखी एक गेल्या वर्षी आम्ही रक्तदान शिबिर या ठिकाणी आयुष ब्लड बँक वडूज यांच्या मार्फत या ठिकाणी जवळजवळ 20-25 जणांचं रक्तदान म्हणजे वेगळा उपक्रम यात्रेने राबवत आहे. यावर्षी आणखी काही तर वेगळं करण्याचं आमचं कमिटीचं नियोजन आहे. तर आणि दुसऱ्या दिवशी मग या देवाची आपली पाखुर्णा होते, होऊन हा यात्रा समाप्त होते. या यात्रेनिमित्त भाऊबीजेला जे माहेरवासनी, पाहुणी, बहिणी, आत्या आलेल्या असतात, त्यानंतर सर्व मुंबई पुण्याची मंडळी आलेली असतात, ते सर्व एकत्र एवढा जल्लोषाचा. दादा तुमचं नाव सांगा आता पहिल्यांदा. सीताराम गणपत दडस. आता हे सगळे सांगितलेलं आहे आणि गजमंडळ एक आपलं दडसवाडा म्हणून प्रसिद्ध आहे. कसं काय म्हणजे आहे, म्हणजे इतकं नाव कसं काय तुम्ही मिळवलेलं आहे परिसरात? पूर्वीपासूनच हा गजाचा कार्यक्रम होता. देवाच्या नावाखाली देवाच्या सेवेसाठी हा कार्यक्रम आम्ही कंपल्सरी तसंच चालवलाय. पण इतर ठिकाणी आहे आम्हाला ह्या देवाच्या ह्या भगवंताची आशीर्वादाने, आबाबाचा आशीर्वादाने आम्ही खूप बारामती, पुणे,
इकडं बाहेरच्या लोकांना सातारा ह्या ठिकाणी गणपतीला विसर्जन म्हणा, अहिल्याबाई होळकर जयंतीला, आपल्या शिवाजी महाराज शिवजयंतीला या कार्यक्रमाला आम्हाला आमंत्रित करतात. दडसवाड्याचं गजनृत्यामध्ये नाव आहे, छोटसच आहे पण गजनृत्यामध्ये नावलौकिक आहे. धन्यवाद दादा. तुमचं नाव सांगा आता. सोमनाथजी, आता हा सगळंच परिसर सांगितलेला आहे आणि खर तर हा परिसर विकसित होतोय हळूहळू. तुम्ही लहानपणापासून बघताय, आता पण बघताय. भविष्यात अजून काही म्हणजे विचार आहे आपल्याकडे अजून परिसर विकास करण्यासाठी? परिसर विकास म्हणजे आता काय आहे बऱ्यापैकी, आता रस्त्याची कामं वगैरे होतील. मला हे मंदिराचं आमचं चांगलं नियोजन केलेलं आहे तुम्ही. आता मंदिर आम्हीच म्हणजे स्वतः कमिटी हे बांधलंय. आता फक्त आमचा सभा मंडप आहे ना, हा सभा मंडप साईटून सुशोभीकरण करणे मंदिराचं, आणि बस मग काय आहे ते नियोजित आहे. आता हळूहळू पैशा पटवड चालू आहे, पण हळूहळू खूप चांगलं बांधलेलं आहे. कारण 30-40 घराची वस्ती आहे. 30-40 घराच्या वस्तीत 25 ते 30 लाख रुपयाचं बांधकाम केले. एक मंदिर बांधले, मायकाचं मंदिर इतकं चांगलं तुम्ही बांधलेलं आहे, सभा मंडपाचं आहे. म्हणजे 30-40 वस्तीच्या मानानं खूप मोठं म्हणजे तुम्ही हे पाऊल आबाबाच्या आशीर्वादान म्हणा, मायका 1.5 वर्ष झाले आता काम झालेलं, अजून राहिले काम हळूहळू होत राहणार आहे. सगळ्या लोकवर्गणीत खूप चांगलं तुम्ही काम केलेलं, कारण छोट्याशा वस्तीतून एवढं चांगलं तुम्ही. आम्हाला अभिमान आहे, आम्ही आजोबाची 7वी पिढी आहे. आमच्या वडिलांची 6वी, आजोबाची 5वी होती. मला अभिमान वाटतो की आम्ही आहे यामध्ये. नाही, खूप चांगलं. धन्यवाद. चांगलं आबाबाच्या आशीर्वादाने. हा बोला सर, काय सांगायचंय का तुम्हाला अजून? तर या यात्रेबरोबर वर्षभर जे काही कार्यक्रम आमच्या या छोट्याशा वस्तीवर आयोजित केले जातात त्याविषयी मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो. तर साधारणपणे 29 मेला अहिल्याबाई होळकर जयंती या ठिकाणी महिला पुरुष सर्वजण एकत्रित येऊन बाहेरचे मान्यवर या ठिकाणी बोलून आम्ही पहिला कार्यक्रम म्हणजे आमच्या वर्षाची सुरुवात अहिल्याबाई होळकर जयंती अगदी उत्साहात या ठिकाणी मिरवणूक काढून मान्यवरांची मनोगत व्यक्त करून या ठिकाणी अहिल्यादेवीची जयंती पण साजरी करतात. हो, आणि त्या ठिकाणी अगदी मोठा महाप्रसाद ठेवून हा कार्यक्रम साजरा केला जातो 31 मे रोजी. आता एक सांगा सर, तुम्ही तर आता अहिल्यादेवी जयंती सांगितलं, तर आता तुम्ही अहिल्यादेवी होळकर जयंती सांगितलेली आहे, बरंच काही सांगितलेलं आहे, पण अजून एक प्रश्न असा पडतो की या व्यतिरिक्त आपल्या म्हणजे वर्षभर कार्यक्रम कुठले होतात का? सांगतो, म्हणजे अमावस्या असेल किंवा कुठले? तर दरमा हे जे आमचे आबाबा पूर्वज आहेत यांच्या या ठिकाणी दर अमावस्याला या ठिकाणी सर्व देवांना अभिषेक, त्यानंतर पूजा, त्यानंतर आरती, आणि संध्याकाळी प्रत्येकानं या ठिकाणी जो जसं महिन्याला प्रत्येक अन्नदाता असतील त्या पद्धतीने या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलं जातं. आणि या ठिकाणी सर्व मंडळी जमल्यानंतर एखाद्याचं त्या महिन्यामध्ये एखाद्याचा कुठं काय गुणगौरव झाला असला, मुलाचा असो किंवा एखादा आमच्यातला अधिकाऱ्याचं प्रमोशन झालं, त्या ठिकाणी थोडस सर्व लोकांच्या पुढं ते त्याचा गुणगौरव केला जातो. त्याच पद्धतीने श्रावण महिन्यामध्ये नवसाला पावणार देव अगदी इथं यात्रेला जे नवस बोलून जातात त्याचं पुढल्या वर्षी तो नवस यशस्वी होऊन इथं नवसाची पावती अगदी त्याच्या बोलण्यापेक्षा जी आता नवस या ठिकाणी त्या म्हणजे पाहुणा असो या ठिकाणी दिला जातो. त्याच पद्धतीनं श्रावण महिन्यामध्ये हे जे आमचे आबाबा आहेत ते कुंभरा बोलले होते बिरोबा देवासाठी की पुजारी की मला ते फलटण देहूड रोड ते नातेपुते देहूड रोड इथपर्यंत मला ही म्हणजे जमीन मिळवते, म्हणजे आबाबा बोलले होते. आणि खरोखरच आता त्या फलटण देहूड रोड ते नातेपुते देहूड रोडच्या पलीकडे आमची लोक आता म्हणजे क्षेत्र घेतलेलं आहे लोकांनी. तर त्यांचा नवस पूर्ण करण्यासाठी तो नवस असा आहे साहेब की जे धान्य आहे ते अगदी तुमच्या जे क्षेत्र आहे आपलं क्षेत्रानुसार अगदी चिपटं मापटं कोळवं या पद्धतीनं सगळा हिश्याप्रमाणे गोळा केलं जातं. आणि इथं पुरुषांनी ती कणिक त्यानंतर पुरण दळून वाटून द्यायचं असतं आणि महिलांनी पुरणपोळी लाटायच्या. आणि या पंचक्रोशीतील सर्व लोक या ठिकाणी येतात आणि संध्याकाळी 5च्या दरम्यान. हा कार्यक्रम तुमचा केव्हा असतो? हा श्रावण महिन्यात जसे आपल्याला कुठलाही दिवस मिळेल त्या पद्धतीने. आणि श्रावण महिन्यातच आमच्या इथं दुसरा कार्यक्रम म्हणजे आमचं मारुती मंदिर आहे, त्या मारुती मंदिराचा जो खीर प्रसाद असतो भंडारा, तो भंडारा आम्ही आमच्या सोयीनुसार कोणत्याही एका शनिवारी त्या ठिकाणी भंडारा सर्व एकत्रित येऊन तो भंडारा केला जातो आणि त्या ठिकाणी मोठ्या उत्सवात भंडारा साजरा. आता एक सांगा सर,
अजून एक प्रश्न आहे की आपल्या देवाची सेवा कशी पद्धतीने करता आबाबाची? आबाबाई सेवा अशी करतो की ही एकाला जर सांगितलं समजा तर तो त्याच्या हातून म्हणजे एकाच्याच हातून सेवा घडणार म्हणून आम्ही अगदी पूर्वीपासून असं केलेलं या ठिकाणी जे प्रत्येक घर आहे या ठिकाणी त्याला 15 दिवसाचं या देवाचं सकाळचं पाणी झाडलोट करायची आणि संध्याकाळी त्या ठिकाणी वाट लावायची दिवाबत्ती दिवाबत्ती करायची त्यांनी सर्व स्वच्छता वगैरे ठेवायची. त्याचनंतर या वर्षी आता हा आबाबाच नावाचा पोटी जन्म पोटाला म्हणतो आपण त्या पद्धतीने या मुलाच्या आबाच त्याचं नाव आहे. तर तो या व्यतिरिक्त अगदी सेवा तो करतो. धन्यवाद सर. अजून त्याच पद्धतीने अजून 2 कार्यक्रम आहेत ते सांगा. ते गणपती उत्सव अगदी या छोट्याशा वाड्यावरती कुंभारसाहेब नाही म्हणलं तर 50-60 हजार रुपये खर्च करून हा गणपती उत्सव या ठिकाणी साजरा केला आणि नंतर ही आबाबा यात्रा अशा पद्धतीने वर्षभर जवळजवळ हे 4-5 कार्यक्रम अगदी या दडसपावर गुन्ह्या गोविंदाने या ठिकाणी करतात. आणि आबाबा परिसर म्हणून आज त्यांचा आशीर्वाद म्हणा त्यांचं या तुमचे संरक्षण करतायत आणि ही तुमची पिढी आज एक पाऊल म्हणजे मगाशी सांगितलं की क्षेत्र तुम्ही मिळावं असं आबाबांनीच उमरा बोलले होते आणि योगायोग आज तुम्ही सांगितलं की आमचं देवडी रस्त्याच्या पलीकडे पण आहे आणि इकडे पण आहे म्हणजे खूप म्हणजे वेगळं पण एक छोट्याशा अवस्थेनं जोपासलेलं आहे. बोला की 24 ऑक्टोबरला जत्रा आहे आबाबाची देवाची. तरी बाकीचं काय आता आहे यात्रा पाहायला सर्वांना आमंत्रित, सर्वांनी यात्रेला या. एवढंच आता काय. धन्यवाद. खर तर आमचं गाव आमची यात्रा या भागासाठी आज आपण खास दडसवाडा या ठिकाणी आलेलो आहोत. खरं तर दडसवाडा म्हटलं का मान तालुक्यात एक वेगळं पण त्यांनी जोपासलेलं आहे. आबाबांचं देवस्थान आहे, आबा गजमंडळ आहे आणि खरोखरच कौतुक, पुन्हा मी शब्द कौतुका वापरतोय. तर एका छोट्याशा परिसरामध्ये सुद्धा त्यांनी मंदिर म्हणा किंवा परिसर विकास म्हणा किंवा यात्रेचं नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने करतात. त्याचे विविध कार्यक्रम आहेत. गणेशोत्सव असेल, अहिल्यादेवी जयंती असेल, उमरा असेल, असं पण यांनी जोपासलेलं आहे, करतायत. आणि खरं तर आमचं गाव आमची यात्रा या कार्यक्रमामध्ये सर्व यात्रा कमिटीनं दडसवाडा ग्रामस्थांनी आपल्या मानदेश भूषणशी बोलताना सविस्तर माहिती दिलेली आहे. या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद आणि आबाबाच्या नावानं